नमस्कार मित्रो, रात्रीचे 12 वाजले होते. बाळूभाऊ एकटेच मोटरसायकलने पारोळ्यावरून अंमळनेरला येत होते. भयान शांतता, एकदम रातकऱ्यांचा आवाज, रस्त्यावर ट्रॅफिक नाही, काही नाही, एकदम शांत वातावरण. फक्त ते एकटे मोटरसायकलवर येत होते. मग त्यांच्या लक्षात आलं, अरे बापरे, आपण फार मोठी चूक केली, लवकर यायला नाही पाहिजे नव्हतं. 12 वाजलेले होते आणि डिसेंबर महिना, अशी कडाक्याची थंडी पडली होती. त्यांच्या डोक्यात टोपी होती, स्वेटर होता अंगात, तरीसुद्धा मोटरसायकलीवरती कसं असतो, खूप थंडी वाजत होती. आपण आज खरंच खूप उशीर केला म्हणून त्यांना पश्चाताप होत होता. काय करतील, झालं. घरी त्यांनी सांगितलं, घरून एक सारखा फोन येत होता, का हो लवकर निघा, पण ते रजा नाही, मीटिंग चालू आहे, त्याच्यामुळे असं मीटिंग सोडून येता येत नाही, थोडंसं उशीर होईलच, काही काळजी करू नका बस. आणि जेवणाची वगैरे काही माझी वाट बघू नका, आम्ही मीटिंग झाल्यावर इकडे जेवण करणार आहेत, असं त्यांनी घरी सांगितलं होतं. आता बाळूभाऊ अंमळनेरच्या स्टेट बँकेत नोकरीला होते. त्यांची पारोळा इथे बदली झाली. मग अंमळनेर पारोळा किती अंतर आहे, अर्धा ताससुद्धा लागत नाही मोटरसायकलवरती. मग त्यांनी अपडाऊन सुरू केलं. पण काय होतं, बँकेच्या ड्युटी संपली तरी बऱ्याचदा त्यांना काही ना काही काम राहायच्या वेळी उशीर व्हायचा. रात्र बेरात्र कधी 9, कधी 8, कधी 10. मिसेसला फार काळजी वाटायला लागली, नाही तुम्ही अपडाऊन करता, रात्री बेरात्री येता, मोटरसायकलवर येता, काही सांगता येत नाही काय होईल तर. मग त्यांनी काय केलं, एका मांत्रिकाकडून ताईत बनवून आणला आणि तो ताईत त्यांना दिला. त्यांना सांगितलं की बघा, हा गळ्यात घाला, रात्री बेरात्री तुम्ही येतात, हे काही चांगलं नाही, आणि तुम्ही एकटे येतात मोटरसायकलवरती. मग बाळूभाऊंचं काही या गोष्टीवर विश्वास नव्हता. ते म्हणाले, अगं मी बँकेत नोकरी करतो, मी सुशिक्षित मनुष्य आहे, आणि हे असं काय अंधश्रद्धा, नाही मी अजिबात तो ताईत गळ्यात घालणार नाही. पण मिसेसच्या आग्रहामुळे त्यांना तो गळ्यात घालावा लागला. मग त्यांनी विचार केला, चला आता गळ्यात घालून घेऊ. मग काय, थोडे दिवस यांना आठवण पडली का काढून ठेवून देऊ, आपण रस्त्यात फेकून देऊ आणि सांगून देऊ की रस्त्यात की कुठं तुटला माहितीच नाही, कुठंतरी तुटला असेल तो रस्त्यात येताना. त्यांची विश्वासच नव्हता. आणि आज मात्र ते येताना त्यांना एकदम आठवण आली, बापरे, हे गळ्यात ताईत आहे, काही घाबरायचे कारण नाही. पण खरंच अंधश्रद्धा आहे, ताईत काय करणार आहे आपल्याला, आणि कसेच असतं, काहीच नसतं, भूत नकेत काहीच नाही आहे. आता खरं म्हणजे असं होतं की ऑफिसचं काम संपल्यानंतर ते पारोळा हायवेवरती मस्तपैकी मटण खाल्लं, दारू पिलेले होते आणि तसे येत होते. त्याच्यामुळेच त्यांना उशीर झाला होता. वास्तविक मीटिंग एवढ्या वेळ नव्हती, लवकर निघता आलं असतं, पण त्यांनी सांगितलं की महत्त्वाची मीटिंग आहे, असं खोटं बोलून ते मस्त धाब्यावरती मटण पार्टी करत बसले होते. आता येताना मात्र आता त्यांचे थोडंसं जीव घाबरायला लागला. बापरे, त्यांना भीती काढवायची की बापरे, 12 वाजले आहेत आणि चोर दरोडेखोरांनी जर आपल्याला गाडी अडवली, मारहाण करतील खूप. खरी ही भीती त्यांना वाटत होती, पण थोडीशी मनात शंका पण होती की नाही, का सांगता येतो, भूतकेत असतात का, मुळीच तर नसतात. पण आज भयान शांतता. एक अर्धं वाहन जायचं अंमळनेरकडे, एखादा अंमळनेरकडून यायचं, बस तेवढंच, 1-2 वाहनं भेटलीत. शांत वातावरण, थंडी, खूप थंडी, अंग एकदम गाठून गेला. मग त्यांनी गाडीचा स्पीड कमी केला, अगदी हळूवार चाललं, कारण काय, गाडी जोरात चालवली तर आपल्याला एकदम थंडी भरली गेलेली अंगात. मग ते हळूवार गाडी चालवत होते, जास्त स्पीड नव्हताच गाडीला, साधारणतः 35-40 बस, ताशी 35-40 किलोमीटर वेगाने ते निघाले. पुढे आले, रत्नापिंपरी ओलांडलं, चला आता पुढे सडाण वगैरे येईल, आणि मग काय पुढे लगेच अंमळनेर, काही 22 किलोमीटर अंतर आहे अंमळनेर पारोळा. घरापर्यंत यायला 23-24 किलोमीटर, किती दूर आहे.
पोचून जाऊ आपण लवकर. पण थंडीमुळे त्यांना गाडी जोरात चालवता बी येत नव्हती. अंगात इतकी थंडी भरली होती की गाडीसुद्धा थरथर थरथर अशी कापत होती. निघालेत, शांत वातावरण. त्यांना थोडीशी भीती वाटायला लागली, अंगावर काटे पण आलेत. बापरे, काय माहिती बा खरंच भुताटकी असते का नाही. पण तू काही असो, एकदम शांत वातावरण, एकदम अंधार. फक्त गाडीचा जो हेडलाईटचा उजेड रस्त्यावर पडतो तेवढाच फक्त, बस. घाबरत घाबरत चालले होते. त्यांना वाटलं बरं आहे आपल्या भागात वाघ सिंह नाहीत, नाही तर काय झालं असतं. खरंच आपण नेहमी उशीर करतो आणि आज तर खूपच उशीर झालेला आहे. असे घाबरत घाबरत ते चालत होते. सळावून आलं. गावात एकदम शांत वातावरण. डिसेंबर महिना. सर्व घरात झोपलेले होते. बाहेर मंद लाईट होते. बैलगाड्या सोडलेल्या तर बैल वगैरे होते. काही म्हशी रस्त्यात बांधलेल्या होत्या. बस कोणी मनुष्य त्यांना बाहेर दिसला नाही. त्यांना अजून जास्त भीती वाटायला लागली. बापरे, एक लहानसं गाव आहे पण बाहेर मनुष्य नाही, आज पुढे कसं येईल. ज्याला सडावून ओलांडलं, थोडंसं पुढे आले. बरं पुढे बरंच अंतर आले. 5-1 मिनटं झाली असतील. तेवढ्यामध्ये काय झालं, त्यांच्या गाडीची एकदम स्पीड कमी कमी व्हायला लागला. अरे असं काय होतं. आणि एकदम गाडी बंद पडून गेली. ओ बापरे, बापरे, बाळूभाऊ एकदम घाबरले. आता आता कसं करायचं. घड्याळात पाहिलं. बापरे, 12:20. आता कसं जायचं घरी. गाडी तर बंद पडलेली आहे. लोटत लोटत नेणं शक्य नाही. आम्हाला तर खूप दूर आहे अजून. मग त्यांनी गाडी उभी केली. आजूबाजूला पाहिलं आणि अंधार. गाडी उभी करता बरोबर ते लाईट वगैरे सर्व बंद. खिशातून मोबाईल काढला. मोबाईलच्या उजेडात पाहिलं. पेट्रोल पाहिलं. पेट्रोल तर फुल आहे. काय झालं गाडीला. मग त्यांनी किक मारायचा खूप प्रयत्न केला पण गाडी सुरू होत नव्हती. मोबाईलच्या उजेडात तिकडे तिकडे पाहिलं. अंगावर एकदम सरकण काढा आला. बापरे, आता भीती वाटायला लागली त्यांना. एखादा साप वगैरे आला तर बापरे, काय सांगता येत नाही. आजूबाजूला संपूर्ण शेती आहे. दाट झाडी बांधावरती आणि रस्त्यावरती कोणी नाही, एकही वाहन नाही. बापरे, आता बाळूभाऊंच्या अंगाला जरा थरकापच सुटला. थंडी जरी भरली होती काय कोणास ठाऊक. पुन्हा त्यांना एकदम घाम सुटला. त्यांनी खिशातून रुमाल काढला, चेहरा वगैरे पुसला आणि गळ्यावरून असं रुमाल फिरवताना एकदम पुन्हा ताईताला हात लागला. अरे ताईते आपल्या गळ्यात. हे काय अंधश्रद्धा आहे. त्याचे ताईत वगैरे काही नाही, काही भीती काही नाही, कशाची भुताटकी वगैरे ते असं म्हणताय. आणि अचानक कोणतरी बाई हसण्याच्या आवाजाला. बापरे, दचकला. आजूबाजूला पाहिलं. त्याने मोबाईलच्या उजेडात इकडे तिकडे पाहिलं. का सांगता तू. अहो शेतामध्ये एखादी झोपडी वगैरे शिन. बरंच रस्त्यात शेतामध्ये झोपडी असतात आणि होत्या पण बरं ठिकाणी गुरं वगैरे. पण इथं तर काही झोपडी वगैरे काही दिसली नाही. आणि मग हसण्याचा आवाज कुठून आला. का आपल्याला भास झाला का भीतीमुळे. मोबाईलच्या उजेडात पाहताना त्यांच्या एकदम लक्षात आलं की रस्त्याच्या बाजूला ते उभे होते आणि डाव्या साईडला बांधावरती मोठं वडाचे झाड होतं आणि त्याच्या पारंब्या आणि फांट्या रोडापर्यंत आलेल्या होत्या. बापरे, ते एकदम घाबरले. बापरे, वडाच्या झाडाखाली आपण उभे आहेत. कसं लक्षात आलं नाही आपला. कारण अगोदर त्यांनी रस्त्यावर पाहिलं, वरती वगैरे आजूबाजूला पाहिलंच नव्हतं. वरती पाहिलं झाडावर. बापरे काय. मग त्यांनी मोबाईल परत बंद केला. एकदम पाहतो आजूबाजूला एकदम शांत वातावरण. आता बाळूभाऊंचं वय म्हणजे काही जास्त नव्हतं, 45 वर्ष. पण तर त्यांना भीती वाटायला लागली. अंगाने धडधाकट होते. मोबाईलचा फ्लॅशलाईट बंद केला. उभे राहायला विचार करत होता करायचं काय. का गाडी इथं सोडून पायी निघून यायचं. बापरे, पायी किती अंतर येईन म्हणे अर्जुन. बापरे, 4-5 किलोमीटर तर सहज असेल. नाही कसं शक्य. गाडी परत सुरू करण्याचा प्रयत्न केला. गाडी सुरू झालीच नाही. काय झालं या गाडीला. त्यांना वाटलं का आपण दारू पिलेलं आहे, मटण खाल्लेलं आहे, मग त्यामुळे आपल्याला उमजत नाही. आजूबाजूला पाहायला लागलं. रस्त्यावरती कोणीच नाही. तेवढ्यात एक मोटरसायकल आली. त्याने हात दिला पण त्या मोटरसायकलवर 2 लोक होते पण त्यांनी गाडी थांबवली नाही. सीधं निघून गेले. का थांबवली नाही. काय रस्त्यावर एकटं उभे आहेत बा. का त्यांनाही भीती वाटली काय माहीत. बाळू विचार करत होते. तेवढ्यामध्ये काय झालं, पुन्हा त्यांना हसण्याचा आवाज आला. कोण आहे.
त्यांनी विचार केला, थांबा आता आपण मोबाईलच्या लाईट सुरू करायच्या नाही, त्याच्यामुळे काय होतं लाईट लागताच आवाज बंद होतो, गप्प बसा. आणि त्यांचं एकदम लक्ष गेलं ते वडाच्या झाडाजवळ 3-4 बाया उभे होते. बापरे किती आहे, अंधारा आकृत्या दिसल्या, बायांच्या नक्की बाया होत्या. हळूहळू ते चालत त्यांच्याजवळ आल्यात. बापरे, या बाळूभाऊने एकदम थरकाप सुटला. तर कोण आहे भाऊ, बराच सापडला तू आता आमच्या तावडीत, याला आता सोडायचं नाही. ओ बापरे, बाळूभाऊ एकदम घाबरले. घाईघाईत त्यांनी मोबाईलच्या लगेच फ्लॅशलाईट लावला, आजूबाजूला पाहिलं, अरे कोणीच नाही. हा बापरे, काय झालं. हो बापरे, काहीतरी भयानक आहे. आपण भीतीमुळे आपल्याला तसं होतोय. त्यांनी चारी बाजूने फ्लॅशलाईटचा प्रकाश टाकला, सुमसाम शांत. झाडावरती टाकला, वरती फांट्यांवर वगैरे संपूर्ण झाड होतं. वारा येत होता, सळसळ वाऱ्याने ते पानं हालत होते वडाचे. आजूबाजूला बरंच झाडं होती, लिंबाची वगैरे सर्व झाडं होती, पण वडाच्या झाडावरती तर काहीच नाही. आपल्याला भास तर झालं नाही. 4 बाया होत्या त्या. आणि मग लाईट लावता गेला कुठे या. 2-3 मिनटं त्यांनी इकडे तिकडे पाहिलं. त्यांना थरकाप सुटला आणि घामसुद्धा यायला लागला. बापरे, एवढ्या थंडीत आपल्याला अंगात थंडी भरली होती आणि बाळूभाऊंच्या अंगात एकदम घामाच्या धारा वाढ लागल्यात. थरथर कापत होते बाळूभाऊ. करायचं काय आता, पळायची बी तर हिंमत होत नव्हती. मग त्यांनी काय केलं, पाहिलं आजूबाजूला काहीच नाही, आपल्याला नक्कीच भीतीमुळे भास होत आहे. त्यांनी परत मोबाईलचा लाईट बंद केला आणि गाडीवरती पाय टाकून मस्त बसले. चला गाडीवर बसून राहायचं, काय होईल ते होईल, पाहू. 1 मिनिटं गेला, शांत रातकऱ्यांचा आवाज. भीती वाटत होती बाळूभाऊंना की बा एखादं साप बीप आला तर काय भूत आहे का काय आहे. बापरे, जीव घाबरायला लागला बाळूभाऊंच्या. थरथर अंग करायला लागला. मग बाळूभाऊंनी काय केलं, चुप बसले एकदम, बघूया का होतं. तेवढ्यात पुन्हा त्यांना हसण्याचा आवाज आला आणि एकदम ते चकले. गाडीच्या आजूबाजूला त्या बाया उभ्या होत्या, 4 बाया मोठमोठ्याने हसत होत्या. साधारणतः 40-45 वर्षाची वयाच्या असतील, की जास्त म्हातारे बी वाटले नाही. ते मोठमोठ्याने हसत होत्या. आता बाळूभाऊंना समजलं की नाही, हे भास नाही की स्वप्न पण नाही, काहीतरी आहे. बापरे, काय करायचं. गाडीवरती हँडल धरून बाळूभाऊ गाडीच्या हँडल धरून एकदम स्थिर बसून राहिले. थरथर कापत होते. आजूबाजूला बाया त्यांच्या भोवती फिरत होत्या. ते भाऊ कोण आहे रे तू. बाळूभाऊंची मजा लिहून त्यांनी लगेच तरी पण घाबरत, ताई तुम्ही कोण आहेत आणि मला असं का घाबरत आहे, कोण आहेत तुम्ही. आणि त्या क्षणी त्या जोरजोराने हसायला लागल्या. ते म्हणायचे, अरे भाऊ तू आमच्या जंगलात आता शिकार झालेला आहे, आता मी तुला सोडणार नाही, तू आता गेला वाचणार नाही तू होता. बापरे, कोणी आहे. एका बाईने एकदम पुढे हात केला आणि बाळूभाऊंना एकदम पंजा मारायचा प्रयत्न केला, पण बाळूभाऊंना तो पंजा लागलाच नाही. पटकन बाजूला आला, ती एकदम मागे सरकली. तिघचारी गाडीची जवळ येण्याचा प्रयत्न करायचा, पण ते एकदम बाजूला लावून द्यायचं. का वाहतात बाळूभाऊंना समजत नव्हता. बाळूभाऊ थरथर कापत होते. बापरे, लटलट कापायला लागलेत. काय करायचं. मोठमोठ्या ओरडायला लागले, वाचवा वाचवा वाचवा. त्यांचा आवाज कोण ऐकणार आहे. संपूर्ण शांत वातावरण, कोणीच नाही. बापरे, जोरजोरात श्वास घेत होते बाळूभाऊ. काय करा. आणि त्या बाया मात्र गाडीपासून 5-6 फूट दूर उभ्या होत्या, 4 बाजूने फिरत होत्या. अंधाऱ्यात काहीच समजत नव्हतं. अंधार घुळप एकदम. रस्ता फक्त अंधाऱ्यात चमकत होता. आषाढभूतपणे बाळूभाऊंनी इकडे तिकडे पाहिलं की कोणीतरी एखादं वाहन वाला येईन आणि आपण वाचू बा, आता हे काहीतरी भुताटकी आहे. बापरे, बाळूभाऊंनी तरी तसं थरथर कापत फटकन खिशातून मोबाईल काढला, पुन्हा लाईट लावला. मोबाईलच्या बाजूला पाहिलं, एक बाईने. त्यांना म्हटलं, बापरे आता हीच संधी, आता इथं उतरा गाडीचं घालून पळत सुट्टा अंमळनेरकडे. बस अंमळनेरच्या दिशेने पळायचं, दुसरा मार्गच नाही. इथं काहीतरी वडाचे झाडेन भास होत आहे आपल्याला. मग बाळूभाऊ पटकन गाडीच्या खाली उतरले, मोबाईल तसंच चालू ठेवला आणि रोडावर आले. इकडे तिकडे पाहिला, एकही बाई दिसली नाही.
आणि मग बाळू रस्ता धरून पळत सुटले. हातात मोबाईल थरथर थरथर कापताय आणि पडताय. तशात काय झालं, एकदम मोबाईलच्या बॅटरी डाऊन झाली का काय माहिती, एकदम लाईट बंद. बापरे, थरथर कापत उभे राहिले बाळू. परत थकूनही गेले होते, पळत पळत थांबले. मागे उडून पाहिलं, 15-20 फुटावरती 4 बाया. ओ बापरे. आता मात्र बाळूबाने तो मोबाईल हातात घट्ट पकडला आणि जीव घेऊन पळत सुटले. ते पळताय, पाठीमागून त्या बायांच्या हसण्याचा आवाज आणि पळण्याचा आवाज येतोय. ते त्याच्या अगदी 10-15 फूट अंतरावर पडताय. किती पळणार बाळू? धापा टाकत 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 तो रस्ता धरून पडतोय. रस्त्यावरती फक्त बाळूभाऊंच्या बुटांचा आवाज. आता बाळूभाऊंना वाटतं मोठमोठ्या ओरडाचे, वाचवा वाचवा वाचवा, पण तोंडातून आवाज बी निघत नव्हता. थरथर कापत होते. मोबाईल मात्र त्यांनी सोडला नाही. मोबाईलच्या लाईट पडता पडता सुद्धा त्यांनी मोबाईलच्या फ्लॅशलाईट चालवण्याचा प्रयत्न केला. मोबाईल सुरूच झाला नाही तर फ्लॅशलाईट कुठून सुरू होणार? बापरे. मात्र मोबाईल त्यांनी घट्ट पकडला, पड सुटले. आता घरून सुद्धा कोणाचा फोन आला नाही की 12 वाजले. त्यांना वाटलं की ही घरचे लोक झोपून गेले असतील. यांना वाटलं घरी तरी फोन करू, पण तू मोबाईलच सुरू होत नाही ना, काय करणार? पडत 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 आले. तेवढा अंबानीच्या लाईट दिसायला लागले. धापाटाकीत बाळू पडते. आता ते पाय इतके जड झाले त्यांचे की त्यांना पडता पण येत नव्हतं. ते पाया मात्र 4 पाठीमागे येतच होत्या. 15 फुटाच्या अंतरावर हसत होत्या, मोठमोठ्या खिदळत होत्या आणि पळत होत्या. अरे याला पकडा, सोडू नका असं म्हणत होते. आणि बाळू थरथर कापत कसं तरी पडत. आता त्यांना पळण्याचा त्राणसुद्धा राहिला नाही. तेवढ्यात आम्हाला ते पहिला भाग दिसायला लागला. नाला होता, नाल्यावरती असं एकदम वळण आणि तिथं नाल्याचं कठळ. बस पुढे पडत पडत आले तर कठड्यावरती एकदम त्या नाल्याच्या मध्यभागी जो पूल होता ना, त्या पुलाच्या मध्यभागी 2 बाया तिथं समोर उभ्या. ओ बापरे. बाळू एकदम घाबरला. थोडंसं मागे मागे सरकला. मागे उडून पाहिलं तर मागे 2. अरे बापरे, आपले 2 बाया पुढे कसं काय आल्या त्या? बाळूबांना 100% समजलं की ही भुताटकी, आता आपण वाचू शकत नाही. तेवढ्यात एक परत मोटरसायकल आली आणि बाळूबांना हात दिला, पण त्या मोटरसायकलवाल्याने गाडी थांबवलीच नाही. जोरात निघून गेला एकदम बरेच दूर. हा बघतोय, बाळूबाने पाहिलं मोटरसायकलच्या लाईटाच्या उजेडात पुलावरती 2 बाया स्पष्ट दिसल्या. वयस्कर बाया द्या, त्याच्यापासून फक्त 50-60 फूट अंतरावरती. आणि मोटरसायकल त्यांच्या जोडून एकदम जोरात निघून गेली. हा बापरे. बाळूनं समजलं की बापरे, इथे 2 बाया होत्या. दोघांनी लाल साडी नेसलेल्या होत्या. हो बापरे, आता आपण वाचू शकत नाही. पाठीमागे बघितलं, पाठीमागे काय अंतर होते. बाया त्या हळूहळू त्या दोघं साईडने जोड जोड यायला लागल्या. आता बाळू उन्हाळलं, काय केलं आता आपण मेलो. पुलावरती बाळू येऊन गेले ते. त्यांना असं वाटलं का पुलावरून उडी मारून द्यायची, पण खाली बापरे किती खोल आहे ते. आणि उडी मारून आपण जाणार कुठे? हे भूत आहे आपल्या मागे तर लागलेलेच आहेत. आता आपली सुटका नाही. अगदी रडकुंडीच आली. बाळूभाऊ मोठमोठ्या रडायला लागले आणि मोठमोठ्या गया करू लागले. ताईंनो, कोणी तुम्ही? मला सोडा सोडा, मला माझं नाव घेऊ नका, मला मारू नका, मला मारू नका. असे जोरजोराने गप्पन खाली बसले. आणि त्या क्षणी पारोळ्या करून एक मोटरसायकल आली. त्यांच्या उजेडात पाहिलं बाळूभाऊ तसे परिस्थितीवर मान करून पाहिलं. त्यांनी हात दिला. हात देताच ती गाडी तिथं थांबली. नेमके त्याच्या ओळखीचा मनुष्य होता. त्याने गाडी थांबवली. त्यानं, अहो बाळासाहेब, अहो तुम्ही इथं काय करताय एवढ्या रात्री? या नाल्याच्या पुलावर काय करतायत तुम्ही? बापरे. बाळूभाऊंना असं वाटलं, पटकन उभे राहिले. थरथर कापत त्यांनी ती मोटरसायकल धरली. त्याची डबल सीट लोक होते. ते गाडी चालवणाऱ्या ओळखलं होतं. ते त्यांच्या ओळखीचे. ते तुम्ही कोण? मग त्यांनी सांगितलं, अरे मला ओळखलं नाही, अरे मी आबा पाटील. हा बापरे. बाळूभाऊंना आठवलं त्यांच्या ओळखीची व्यक्ती होती अंमळची. आता आता काय बोला, बाळूभाऊंच्या तोंडातून शब्द निघत नव्हता. पाठीमागच्या मनुष्य पटकन उतरला. त्यांनी बाळूभाऊंना लगेच हात धरला. हो, एवढं काय घाबरताय, एवढं काय थरथर कापतायत तुम्ही? बाळूभाऊंना बोलणं सुचत नव्हतं. आजूबाजूला पाहिलं बाळूभाऊंना असेल बोलपणे, बाया वगैरे गायब होत्या. त्याने जाऊ, इथं बाया उभ्या होत्या. त्यानं, कमाल आहे, आम्ही तर येतोय आता, आम्हाला तर कोणत्या बाया दिसल्या नाही. तुम्ही फक्त रोडावरती बसून डोक्याला हात लावून एकदम खाली मान घालून बसलेली होती, असे आम्हाला दिसले. काय झालं? बाळूभाऊंना काय बोलता येतं नाही. असं करा,
बाळासाहेब तुम्ही आता पटकन बसा तर गाडी. त्यांनी त्यांना गाडीवर बसवलं. बस तिबल शिकती ती निघाले. चोपडे नाक्याजवळ आले. गाडी थांबवली. विचारलं, बाळासाहेब काय झालं तुम्हाला? आता तोपर्यंत थोडासा धीरसा आला होता. बोलणंसुद्धा उमजत होतं बाळूबांना. बाळूबा म्हणाले, बाबा रे माझी अर्धी अशी भेटली, मी माझी मोटरसायकल रस्त्यातच सोडून दिली. तर हो, आम्ही येताना मी पाहिलं ते वडाच्या झाडाजवळ एक गाडी उभी होती. तुमचीच होती कधी? बाळूबाने हो माझीच होती. मग बाळूबाने सर्व हक्कच सांगितले. हो बापरे, पण आम्हाला तर आम्ही आलो तिथं आम्हाला कुठं बाया दिसल्याच नाही, कोणत्याच बाया दिसल्या नाही. बापरे, बरं झालं तुम्ही कसं का वाचलेत. जाऊ द्या, आम्ही तुम्हाला आता घरापर्यंत पोहोचवतो. मग त्यांनी गाडी सुरू केली. फरशी पुलावरून आले. फरशी पुलावरून बाळूबांच्या घरी बरोबर आले. एक दरवाजा ठोठावला. त्यांच्या मिसेसने दार उघडलं. बापरे, इतका उशीर, किती उशीर झाला तुम्हाला? आम्ही तुम्हाला फोन लावून कंटाळलो, येतो लवकर. नंतर आम्ही फोन लावूनच बंद केलं. आम्हाला असं वाटलं जास्त रात्र झाली एकाकडे, तुम्ही परवडायला मुक्काम करून द्याल. नंतर तुमचे फोन लागलेच नाही. त्यांना घरात घेतला. मग त्या दोघांनी सांगितलं की यांना सांभाळा बा, जरा घाबरून गेलेले आहेत ते. मग एकांची गाडी कुठे गेली? का ॲक्सिडेंट तर झाला नाही? मिसेसने विचारलं. त्याने ॲक्सिडेंट वगैरे काहीच नाही आहे, जाऊ द्या आता तुम्ही यांना घरात घ्या आणि शांतपणे झोपा बरं, ते सांगतील तुम्हाला सर्व. आणि ते दोघं मित्र गाडीवर बसून निघून गेले. मग बाळूबांनी सांगितलं, थोड्या वेळाने त्यांना पाणी वगैरे दिलं प्यायला. मग त्यांनी सांगितलं, बघा खरंच माझी विश्वास नव्हता, म्हणून भुताटकी होती, 4 बाया माझ्या मागे लागल्या होत्या, पण त्यांनी मला काहीच केलं नाही. 15 फुटावरती थांबायच्या आणि मला पकडण्याचा प्रयत्न करायचा, पण जवळ यायचे नाही. लगेच त्यांचे मिसेस म्हणाले, हो बरोबर आहे, तुम्हाला कसं काय भूतं हात लावतील? माहिती आहे का तुमच्या गळ्यात काय? अरे हो, माझ्या गळ्यात तू दिलेला ताईत होता. बरं झालं तो ताईत होता, नाही तर तुम्ही तर मेलेच असते आज. बापरे, खरंच मी जो तुम्हाला गळ्यात ताईत घालायला सांगितला होता, तुम्ही नाही म्हणायचे. आता समजलं ना कसं संकट येतो. आणि पहिली गोष्ट म्हणजे रात्री बेरात्री इतकं उशीर करूच नाही. तुम्हाला सवय, काही नसतो, भूत नसतो, काही नसतो. अज्जात ताईत तुमच्या गळ्यात नसता तर खरंच तुम्ही आज जिवंत राहिले नसते. खरंच बाळूभाने लगेच डोक्याला हात लावून गेला. खरंच आपण अंधश्रद्धा म्हणत होतो, काही असो, पण आज आपण वाचलो. प्रत्यक्षात आपल्याला अनुभव आला. ते 4 बाया आपल्या पाठीमागे लागल्या होत्या, परंतु खरंच गळ्यात आपल्या ताईत होता. जर आपण असं ताईत रस्त्यावर फेकून देणार होतो, जर फेकून दिला असतं तर आज आपण वाचलो असतो का? बाळूभांना खरंच पश्चाताप झाला की आपण विश्वास ठेवायला पाहिजे नव्हता. बरं झालं, काही असो, आपण एक गोष्ट चांगली केली, आपण तो ताईत फेकून दिला नाही. आज आपण खरंच या ताईतामुळेच वाचलेलो आहे. आणि त्यांचा एकदम विश्वास बसला. बराच वेळ ते गप्पा मारत बसले आणि मिसेस जोड म्हणाले की खरंच मला माफ कर, माझ्या या गोष्टीवर विश्वास नव्हता, पण आज मी मरता असलो बघा. बापरे, बाळूभाऊ घामीघूम झालेलेच होते, थरथर कापतच होते. मिसेस म्हणाल्या, आता अजिबात घाबरू नका, ताईतामुळे तुम्ही वाचले ना, घरापर्यंत पोचले, सुखरूप पोचले ना, बस परमेश्वराचे आभार माना आणि असं अंधश्रद्धा हे करू नका. पण ते धाव, पण माझी गाडीला चावी तशीच आहे, कोणी गाडी चोरून घेऊन गेले तर? ताईने कपड्याला हात लावून गेला. हो, तुम्ही वाचले हेच सर्वात महत्त्वाचं. काय गाडीचे घेऊन बसले, बघू आपण सकाळी. झाला. रात्रभर त्यांना बराच वेळ झोप आली नाही. मग डाराडूर झोपे गेले. सकाळी उठले, गाडी ड्युटीवर जायचं होतं. त्यांना आजचं असं करा, 2-3 दुसऱ्याच्या टाकाचं तुम्ही जाऊ नका. मग काय करणार? मग शेजारच्या 2 मुलांना सांगितलं, बाबा रे माझी गाडी तिथं रस्त्यावरती आहे बघा. आम्हाला सोडलं पुढे सडावून रस्त्यावरती. जाताना तुम्हाला उजव्या हाताला माझी गाडी दिसेल, घेऊन या. आहे का नाही का चोर घेऊन गेलेत. मग दोघा मित्रांनी काय केलं, तरुण मुलं होती, त्यांनी गाडी घेतली. त्यांना बा गाडी तुमची बंद पडलेली ना, आम्ही दोर बांधून गाडी घेऊन येऊ, एक जण मागे बसेल, मी एक पुढे चालवून, अशी आम्ही बरोबर गाडी घेऊन येऊ. गेले तर गाडी जिथल्या तिथं होती. गाडीला मस्त चावी वगैरे जसं लावलेली होती. त्यांनी पाहिलं गाडी लगेच सुरून गेली किकमध्ये. अरे कमाल आहे. पेट्रोलही पाहिलं होतं त्यांनी आधी, पेट्रोल तर फुल होतं. आणि मग गाडी बंद कसं का पडली?
मग ती समजली की नाही, हे झाड वडाच्या झाडाखाली गाडी उभी आहे आणि या झाडाजवळ काल बाळासाहेबांचा शेवटची घटका होती, ते काल वाचलेत. काल त्यांचे काही खरं नव्हतं आणि अशी भुताटकी असल्यामुळेच गाडी नक्की बंद पडली होती. बस त्याने गाडी सुरू केली आणि बस डायरेक्ट घरी घेऊन आले गाडी. बाळासाहेबांना आश्चर्य वाटलं, हा बापरे, खरंच भुताटकी असते. म्हणून तर आपली गाडी बंद पडली. गाडी लगेच सुरू झाली होती, घरापर्यंत आली. बस बाळासाहेबांना त्या दिवसापासून विश्वास बसला की खरंच ते देवधर्मी पण एवढं मानत नव्हते आणि भूतखेतात अजिबात नाही. पण त्या दिवसापासून त्यांनी विश्वास ठेवला आणि गड्यातल्या ताईत बस आता बाळासाहेब अपडाऊन करतात. पण संध्याकाळ जास्त थांबतच नाही, संध्याकाळ झाली का लगेच येऊन जातात. कारण ते बऱ्याचदा काय जास्त काम असं नाटक करून डब्यावरती जेवण करण्यासाठीच खरं थांबत होते. मग त्यांनी ते बंदच करून दिलं. बस संध्याकाळ झाली, ड्युटी संपली का लगेच ते ताबडतोब घरी यायचे. अशा पद्धतीने बाळूसाहेबांच्या विश्वास बसला केवळ एका ताईतामुळे ते त्या दिवशी वाचले, नाही तर त्यांचे काही खरं नव्हतं. बरं तर मित्रांनो, आजपर्यंत एवढंच. पुन्हा भेटूया लवकरच. तोपर्यंत गुड बाय.